पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांची 2.25 तास बैठक। काश्मीरमध्ये शांतता ठेवण्यासाठी सरकारनं पावलं उचलावी, कारवाईसाठी आमचं समर्थन। मल्लिकार्जुन खरगेंची प्रतिक्रिया। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या राष्ट्रपतींच्या भेटीला सर्वपक्षीय बैठकीआधी शहा आणि राष्ट्रपती यांची बैठक। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व। भारताकडून सिंधू पाणी करार स्थगित, पाणी थांबवणं म्हणजे युद्धासारखी कारवाई असल्याचं पाकिस्तानचं मत। भारताकडून अटारी बॉर्डर तर पाकिस्तानकडून वाघा बॉर्डर बंद। पाकिस्तानकडून बॉर्डरवरील सुरक्षेमध्ये वाढ। भारतीय नौदलाकडून अरबी समुद्रात INS सुरत युद्धनौकेवरून क्षेपणास्त्राची चाचणी। पहलगाममधील हल्ल्यानंतर भारताचा पाकिस्तानला थेट इशारा। दहशतवाद्यांना मातीत गाडण्याची वेळ आली आहे। पहलगामच्या दोषींना कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा होईल, पंतप्रधान मोदींचा इशारा। भारतानं 20हून अधिक देशांना पहलगाम हल्ल्याची माहिती दिली। अमेरिका, ब्रिटन, युरोपियन युनियन, इटली, कतारसह जपान, चीन, रशिया, जर्मनी आणि फ्रान्सचा समावेश। पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात, केंद्र सरकार आक्रमक। कोणत्याही पाकिस्तानी व्यक्तीस भारत वा हद्दीमध्ये प्रवेशास बंदी। पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा 27 एप्रिलपर्यंत वैध, मेडिकल व्हिसाही 29 एप्रिलपर्यंतच मान्य असणार। श्रीनगरमधील BSF जवानानं चुकून ओलांडली पाकिस्तानची बॉर्डर। जवान पूनम कुमार पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात। राहुल गांधी उद्या जम्मू काश्मीरला जाणार। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यातील जखमींची भेट घेणार। चौंडीला होणारी 29 एप्रिलची राज्य मंत्रिमंडळाची बैठक रद्द। पुढील राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुंबईतच होणार। मृत्युमुखी पडलेल्या 6 जणांच्या विषयावर चर्चा होणार।